पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथिओपिया इथे समारंभपूर्वक मानवंदना. दोन्ही देशादरम्यान 3 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. भारत जॉर्डन यांच्यातल्या द्विपक्षीय चर्चेत अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांवर चर्चा. संयुक्त व्यापार मंचावर परस्पर गुंतवणुकीचं दोन्ही पंतप्रधानांचं आवाहन. जी रामजी म्हणजेच विकसित भारत, रोजगार आणि उपजीविकेची हमी अभियान ग्रामीण विधेयक लोकसभेत सादर. प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला 100 ऐवजी 125 दिवसांच्या कामाची हमी. महापालिका निवडणुकांसाठी भाजपा, शिवसेना, RPIची मुंबईत बैठक. येत्या 2 दिवसात जागा वाटप जाहीर करणार आशिष शेलार. मुंबईसाठी शिवसेना, उबाठा आणि मनसे युतीची अधिकृत घोषणा लवकरच. अनिल परब यांची माहिती. जागा वाटपाचं गणित लवकर सोडवू, बाळा नांदगावकर यांचे संकेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या समीकरणांच्या आधारेच आघाडीचा निर्णय त्या पातळीवर घेतला जाईल. मतविभागणी टाळण्याला प्राधान्य, काँग्रेसची भूमिका. लोकसभेत सबका बीमा सबकी रक्षा हे विमा क्षेत्राला गती देणारं विधेयक लोकसभेत मंजूर. एकोणीसशे 71च्या युद्धातला पाकिस्तानवरचा विजय साजरा करण्यासाठी राष्ट्रीय विजय दिनानिमित्त वीरांना कृतज्ञ नमन. राष्ट्रपती भवनात परमवीर दीर्घाचं उद्घाटन. आणि 19 वर्षाखालील आशियाई क्रिकेट स्पर्धेत भारताचा मलेशियावर 315 धावांनी विजय. अभिज्ञान कुंडूची नाबाद द्विशतकी खेळी. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी